नमस्कार. शहरामध्ये राहत असताना, मोस्टली शहरच का म्हणतोय, कारण शहरामध्ये राहत असताना अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या घटकात गुंतलेले असतात. कोणी आय टीमध्ये गुंतलेलं असतं, कोणी घरातल्या कामामध्ये गुंतलेलं असतं, कोणी कॉलेजामध्ये जाणारे लोक असतात. पण सगळ्यांनाच अनुभव येतो तो म्हणजे शहरातल्या ट्रॅफिकचा, गर्दीचा, गोंगाटाचा आणि मोठमोठ्या लाईट्सचा, प्रकाशाचा. आणि यामुळे काय होतं की कुणाची तरी चिडचिड होते, कोणाचा तरी स्क्रीन टाईम वाढतो, कोणाला तरी थकवा आलेला असतो, कोणीतरी कामामध्ये व्यस्त होऊन कुठेतरी एक प्रकारे थकून गेलेलं असतं. आणि या थकव्यातून बाहेर पडण्यासाठी माणूस शोधतो निसर्गाची वाट. हो, निसर्गाची वाट. मग ही निसर्गाची वाट शोधताना कुठे गडकिल्ले असतील, कुठली सफारी असेल आणि कुठे जंगलामध्ये न पाहिलेली वाट किंवा असं ठिकाण की तिथं आपल्याला शांतता मिळेल. आणि ही शांतता अनुभवायची, कारण का शहरामध्ये आपल्याला शांतता तशी मिळत नाही आहे. आणि ही शांतता अनुभवायला आपण जातो, सगळी माणसं जातात, विकेंड असतात, सुट्ट्या असतात. पण होतं काय की आपण आपल्या काही गोष्टी सोबत घेऊन जातो. म्हणजे खरं म्हणतात ना की निसर्ग अनुभवायला पाहिजे. निसर्गाची अनुभूती एवढी आहे की तो आजपर्यंत आपल्याला सगळा उमगलेला नाही आहे. मग त्याच्यामध्ये पशुपक्षी असतील, त्यांचा किलबिलाट असेल, झाडांच्या पानांची सळसळ असेल, एकदम मंद वाहणारा वारा असेल किंवा थोडा जोराचा वाराही असू शकतो. एखादा धबधबा असेल, एखादा छोटासा ओढा असेल, त्या ओढ्यावरती आलेले पशुपक्षी पाणी पिण्यासाठी असतील किंवा मग कुणीतरी त्या ठिकाणी मस्त बसून एकदम चिंतन मनन करत असेल. आणि ही शांतता अनुभवायची असते. पण ह्या शांततेमध्ये आपण करतो भंग. होय, शांततेचा भंग आपणच करतो. आपण शोधायला जातो शांतता आणि होतो मात्र भंग आपल्याचमुळे. मोठमोठे लाऊडस्पीकर, मोठमोठ्या आवाजामध्ये गाणी, आणि ही गाणी कुठेतरी आपण लावतो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्याला स्वतःला चांगलं वाटावं म्हणून. पण खरंच ते निसर्गाला चांगलं वाटतं का, याचा खरंच आपण विचार केला आहे का? नाही केला. म्हणजे आपल्या माणसांची गोष्ट काय आहे ना की आपल्याला शांतता हवी आहे, पण आपण कुठेतरी शांतता कोणाची तरी भंग करतोय. जर दुसऱ्याची शांतता भंग करून जर आपल्याला शांतता मिळत असेल तर ती शांतता नक्की कोणती, हा प्रश्न नक्कीच आपण स्वतःला विचारला पाहिजे. व्यक्त झालंच पाहिजे नक्की. म्हणजे गाणी ऐकायची तर ते ऐकण्याचंही ठिकाण ठरलेलं पाहिजे, ना की त्या जंगलामध्ये जाऊन किंवा एखाद्या निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी जाऊन एखादा छोटा जीवजंतू असेल किंवा भले एखादं झाड असेल तर त्यालाही कुठला त्रास नाही झाला पाहिजे, ही भूमिका आपली असली पाहिजे. पण माणूस जातो शांततेच्या शोधात आणि माणसाची शांतता कुठेतरी भंग माणूसच करतो. मग यासाठी आपण स्वतः काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही निसर्गाचा अनुभव घेता असताना, म्हणजे आपण जेव्हा निसर्गाचा अनुभव घेतो किंवा सर्वजण घेतो, तर त्याच्यात खूप छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला शांतता देऊ शकतात. म्हणजे झाडांसोबत बोलणं असेल, झाडांच्या आजूबाजूला बसणं असेल, कुठेतरी निसर्ग बघणं असेल, सूर्योदय, सूर्यास्त आपल्याला का छान वाटतात? कारण ती निसर्गाची एक वाटचाल आहे, निसर्गाचं एक चक्र आहे. आणि हे चक्र आपल्याला अनुभवायचं असेल तर शांतता आपण भंग नाही केली पाहिजे. आणि ह्या माणसांच्या गोष्टीमधून आपण काय शिकायचं आहे की आपण जातोय शांततेच्या शोधात, पण आपण कोणाची शांतता भंग करून जर आपल्याला शांतता मिळत असेल तर ही कुठली आपली माणसाची गोष्ट आणि हा कुठला आपला इतिहास. तर आपण इथं थांबूया, भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. धन्यवाद.